पाकिस्तान तर सोडाच, पण पाकव्याप्त काश्मीर आपल्या देशात परत आणू शकेल यावर आता माझा विश्वास नाही राहिलेला. तुम्ही जावेद मियादाचा जो उल्लेख केलात, मागच्या वेळेस मुख्यमंत्री बोलताना म्हटले होते की ज्यांनी मातोश्रीवरती पाकिस्तान क्रिकेटर्सना बोलवलं त्यांनी आम्हाला याविषयी सांगू नये, असं मुख्यमंत्र्यांनी बोललं. मी मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याला किंमत का देत नाही, कारण ते यावेळेला नव्हते, मी स्वतः होतो. आणि जावेद मियादादला तोंडावर बाळासाहेबांनी सांगितलं होतं, त्याच्याकडे नवाज शरीफकडे जसे मोदी गेले होते त्यांचे नेते आणि गपचूप जाऊन केक खाऊन आले होते, त्या आणि जिनाच्या थडग्यावरती डोकं टेकणारे ज्यांचे नेते आहेत त्याने मला देशभक्ती शिकवण्याच्या भानगडीत पडू नये. पंतप्रधान आज मणिपूर दौऱ्यावर आहे. मला उद्याच्या बद्दल बोलायचं आहे. उद्धवजी, पण तुम्ही आता भाजप आणि सरकारवर टीका करता, तुम्ही देशातल्या क्रिकेटपटूंना काय आवाहन द्याल? कारण तेही खेळणार आहेत आणि मी शेवटी असं आहे की अगदी हरभजन सिंग पण आता म्हणाले की हे होता कामा नये. मध्ये सौरभ गांगुली पण बोलले होते. आणि शेवटी काय होतं की त्यांनी जरा काही करायचं म्हटल्यानंतर आज सुद्धा ते सगळं क्रिकेटच्या नाड्या जयशहाच्या हातात आहेत. तो त्यांना पूर्णपणे म्हणजे देश हारला काय जिंकला काय, पण माझ्या विरुद्ध बोलला असता घरी जा. ही खरी जयशहा आणि अमित शहा आणि मोदींची परीक्षा आहे की तुमच्या लेखी व्यापार महत्त्वाचा आहे. उद्या क्रिकेटच्या सामन्यातून जो काही रेव्हेन्यू मिळणार आहे, म्हणजे आपल्याकडनं सुद्धा कुठला तो फायनलचा सामना होता तो मुंबईचा त्यांनी अहमदाबादला नेला होता पैशासाठी, तर त्यातून मिळणारे पैसे तुम्हाला देशापेक्षाही प्यारे आहेत का? ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे. सर, उद्याच्या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात? महिला सगळ्या उतरणार आहेत, कारण सिंदूर आहे. माझं कुंकू माझा देश ही त्या आमच्या आंदोलनाची किंवा जो काही निषेध करतोय त्याची ती एक शीर्षक आहे. पण उद्धवजी, जसं भारत पाकिस्तान युद्ध आणि आताही आपल्या जशी लष्करानं कामगिरी केलेली आहे, भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याकडे युद्ध म्हणूनच बघितलं जातं आणि अनेकदा भारतीय संघानं हा बकवास आहे. क्रिकेट रसिकांची हा बकवास आहे. मध्ये कोणीतरी